मागील भागात आपण पाहिले, शेखर बाबीला जाब विचारायला तिच्या घरी आला. बाबी म्हणाली, मी काही केलंच नाही तर त्याचा जाब मी कसा देऊ? शेखरने म्हटले, हे नाटक पुरे. जर तुला पैसे हवेच होते तर सरळ सरळ मागायचे. ब्लॅकमेल करायचं कारण नाही. ह्या दोघांच्या आवाजाने विवेक उठला. आटले सर वर आले. त्यांनी बाबीला शांत केले आणि खाली पाठवले व ते शेखरला म्हणाले, तुम्ही बाबीला ओळखू शकला नाहीत हे तुमचं दुर्दैव. विवेकच्या बोलण्यातून शेखरला सगळी हकीकत समजली. नंतर तो बाबीची माफी मागू लागला. बाबी म्हणाली, माफी मागण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी वंदनेला विश्वासात घेऊन सांगायला हव्यात. तुम्हाला तिचीच काय ती भीती आहे. शेखर म्हणाला, ते अशक्य आहे. ती बिथरेल, माझा संसार मोडेल. बाबी म्हणाली, मग सारं कठीण आहे. मी एखादी स्त्री असताना हे करू शकते आणि पुरुषासारखे पुरुष असताना तुम्हाला हे अशक्य वाटावं. बाबी म्हणाली, बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते, म्हणून क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीकडे जास्त असते. त्यामुळे वंदनेला सगळं सांगून टाका. शेखर गप्प बसला. तो काहीच बोलला नाही. तो दिपला होता. दाजींनी हिला वीज म्हटलं त्याचा अर्थ समजत होता. तो म्हणाला, तू म्हणतेस ते खरं आहे. शत्रू बाहेर नसतो, मनात असतो. मी दोन्हींचा बंदोबस्त करतो. दोन्हींचा म्हणजे शरद तुला त्रास देणार नाही असं करतो. आता पुढे. तुझं लक्ष कुठं आहे? वर्गातले सर ओरडल्याबरोबर विवेक भानावर आला. त्याचं लक्ष नव्हतंच, पण ते कुठं होतं तो मास्तरांना सांगू शकणार नव्हता. मनात फक्त एकच भीती ठाण मानून राहिली होती, ती ही की पुढच्या तासाला वर्ग शिक्षक फी मागतील. खरं तर कालच शेवटचा दिवस होता फी भरण्याचा. विवेकने त्याप्रमाणे घरून पैसे आणलेही होते, पण मध्ये अशी घटना घडली की ते पैसे शाळेपर्यंत येऊ शकले नाहीत. विवेकने विसरलो अशी सरांना थाप मारली, गयावया केली आणि सुटका करून घेतली. काल सुटका झाली खरी, आज मात्र संपूर्ण मदार शरद मामावर होती. त्याने जर शब्द पाळला नाही तर हाल होते. पैसे हरवले असंही घरी सांगायची सोय नव्हती. लगेच आईने विचारलं असतं, कधी हरवले? ह्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. कालच हरवले असं सांगितलं असतं तर काल रात्री शाळेतून आल्याबरोबर का बोलला नाहीस हा प्रश्न होता. आज हरवले असं म्हणावं तर काल फी द्यायला विसरलास कसा हा प्रश्न. त्यापेक्षा पुढच्या तासाला काय करायचं? डोकं फिरून गेलं. काल हा शरद मामा भेटलाच कशाला? पण आपण त्याला साफ विसरलो होतो. त्याने आपल्याला लक्षात कसं ठेवलं? विचारलं तसं तर म्हणाला, तुरुंगात असताना तुझी रोज आठवण येत होती. नंतर आपण विचारलं, तुला तुरुंगात का जावं लागलं? तर त्याने सांगितलं, मित्रावर आलेला खुनाचा आळ आपण आपल्यावर ओढवून घेतला. मामा खरोखरच अचाट. मित्रासाठी तो खोटं बोलला. खोटं बोलणं वाईट असं आई आपल्याला येता जाता बजावते. आपण खोटं बोलल्याचा संशय जरी आला तरी ती आपल्याला उपाशी ठेवते. छडीने चामडी सोलून काढते. अक्का आणि सर आपल्याला वाचवायला तेव्हा येत नाहीत. आपला मामा मात्र मित्रासाठी खोटं बोलतो. 7 वर्ष तुरुंगात राहतो. खोटं बोलायला खरंच धाडस लागतं. मामा आपल्या आईसारखाच आहे. दोघंही धाडसी आहेत. आई फक्त खरं बोलण्याचं धाडस करते आणि मामा खोटं बोलण्याचं. मामाचं आपल्यावर प्रेम आहे. तुरुंगात त्याला आपली रोज आठवण येत होती. पण का? तिकडे वर्ग जोरात चालला होता आणि इकडे विवेक का च्या चक्रात सापडला होता. शरद मात्र एकदम खुशीत होता. तुरुंगातून बाहेर पडताच त्याला कळून चुकलं होतं की
आपल्याला आता काही कमी नाही. तुरुंगातल्या 7 वर्षाच्या वास्तव्यात हाऊ टू विन फ्रेंड आणि इन्फ्लुएन्स पीपल हे कार्नेजीचं पुस्तक न वाचताही त्याने बरेच मित्र जोडले होते. त्या मित्रमंडळात कोण नव्हते. सट्टा, रेस, आकडा, हातबट्टी, समलिंग, इतर चोरटे व्यापार काही कमीच नव्हतं. ह्या क्षेत्रात एवढा वाव असेल याची शरदला कल्पना नव्हती. तुरुंगात गेल्यावर 7 वर्षाचा एखादा कोर्स घेऊन बाहेर पडावं तशा डौलात तो बाहेर पडला होता. शरदच्या अगोदर सुटका झालेल्या त्याच्या नव्या मित्राने शरदला तुरुंगात असताना दिलेला शब्द पाळला होता आणि शरद बाहेर पडताच त्याला त्यांनी त्याच्या नव्या योजनेत सहभागी करून घेतलं होतं. समलिंग वगैरे सारख्या चोरट्या व्यवहाराबरोबरच शरदच्या नव्या टोळक्याने ओनरशिप हाऊसिंग स्कीम, प्लॉट्स घेणं विकणं, एक मोठा ड्रायव्हिंग ट्रेनिंग क्लास ह्यासारख्या सरकारमान्य उचापती पण सुरू केल्या. शरदच्या हातात पैसा चारही दिशेने झेपावत होता. दाराशी गाडी पण आली होती. एवढं स्वास्थ्य आल्यावर शरदने जुने हिशोब चुकते करायला घेतले. हिशोबाच्या वहीच्या पहिल्या पानावर नाव होतं शेखर आणि बाबी. 7 वर्षांपूर्वी नेहमीप्रमाणे शेखरकडून हप्ता आणायला आपण गेलो. दरवाजापाशीत आपल्याला गड्याने अडवलं. आपण त्याच्याशी भांडलो. त्या भांडणातून मारामारी उद्भवली. त्या गड्याच्या हातातली धुणं वाळत घालायची काठी आपण हिसकावून घेतली आणि त्याला आपण बेदम पिटलं. बस, अटक व्हायला एवढं निमित्त पुरलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कसा कुणास ठाऊक शेखरचा तो गडी मेला. डॉक्टरचा हलगर्जीपणा असेल, पण धरलं आपल्याला. कोर्टात खटला उभा राहिला. शेखरने कुठून कुठून आपल्याविरुद्ध पुरावा जमा केला. कोर्टात बाबीने सुद्धा आपल्याविरुद्ध साक्ष दिली. तिने दिलेल्या साक्षीपायीच आपलं जास्त नुकसान झालं. डायरी वाचत असतानाच लाल्या आला. साल्या, सिगारेट काढ. आपण सिगारेट दिली. माचीस दे ना. नुसती सिगारेट काय चगळून खाऊ. आपण माचीस दिली. तू आता साला लायटर ठेवायला हवास. आमचा साहेब झालास ना. लायटर ठेवतो आणि तुम्ही लेको मला साल्या साल्या म्हणून हाक मारा. मग कसला साहेब. जाऊ दे. आणखीन एक काम कर आता. काय. आपल्याला एक 10-12 वर्षाचा पोरगा मिळवून दे. दिला. नुसतं दिला नको. शाळेत जाणारा हवा. दिसायला गोड हवा. शाळेतला कशाला. शाळेतलाच चांगला. म्हणजे निरोप वगैरे पाठवायला बरा असतो. शाळेचा बॅच असतो जवळ. युनिफॉर्म असतो. विद्यार्थी म्हटला की पोलीस जास्त पाठपुरावा करत नाहीत. ठीक आहे, मिळवतो. हे बघ, पण पोरगा हुशार हवा. मठ्ठ नको. लाल्या गेला आणि शरदच्या डोळ्यासमोर विवेकचं नाव आलं. बेस्ट आयडिया. त्यालाच हाताशी धरायचा. विवेक बिथरला की एका दगडात 2 पक्षी. बाबीचा नशा आपोआप उतरेल त्याप्रमाणे विवेक काल भेटला म्हणजे आपण त्याला गाठलाच. युनिफॉर्ममध्ये होता. बरोबर कुणी नव्हतं. मित्र वगैरे. म्हणून बरं झालं. हाक मारल्यावर तो मोटारीजवळ आला, पण त्याने ओळखलं नाही. आपण ओळख दिल्यावर तो म्हणाला, कोण मामा तू. होय, मीच तो शरद मामा. मोटार कुणाची. माझी. हो. मला आता शाळेजवळ सोड. मामूली बात आहे. बस. विवेक उडी मारून गाडीत बसला. बिलकुल आवाज न करता गाडी सुरू झाली. मामा, गाडी मस्त आहे रे खरंच तुझी. अरे, माझी म्हणजे माझ्या एकट्याची नाही. आता तुझी पण आहे असं समज. तू तर आमच्या घरी पण येत नाहीस. मग समजायचं कसं. अरे वेड्या, तुरुंगात नव्हतो का मी. तुला तुरुंगात कुणी टाकलं. कुणी टाकलं नाही. मी आपण होऊन गेलो. का.
माझ्या मित्रावर आलेला खुनाचा आरोप मी माझ्यावर घेतला. तुझ्यावर आला नसताना? हो. म्हणजे मामा, तू खोटं बोललास? बरं मग? आई म्हणते खोटं बोलू नये, ते माहीत आहे मला. तरीसुद्धा चांगल्या कार्यासाठी खोटं बोलायला हरकत नाही. आई म्हणते गळ्यावर सुरी ठेवली तरी खोटं बोलू नये. असेल, माझं खोटं बोलल्यानं कधीच नुकसान झालं नाही. वा, तुरुंगात नाही का जावं लागलं? त्यात काय विशेष? तुरुंग आणि बाहेर राहणं यात काहीच फरक नाही. वा मामा, असं कसं? असं कसं ते सांगू? सांग. आता तू सुद्धा तुरुंगात आहेस. कसा रे? तुला वाटेल तेव्हा, वाटेल त्याच्याकडे, वाटेल तितका वेळ खेळायला मिळतं? नाही. एखाद्या दिवशी अभ्यासाचा कंटाळा आला तर चुकवता येतो अभ्यास? नाही. सिनेमाला जाता येतं? नाही. दुकानातली आवडलेली वस्तू मिळते? नाही. शरद नकारात्मक उत्तरं येतील असेच प्रश्न विचारित राहिला आणि विवेक नाही नाही म्हणत राहिला. शेवटी शरद म्हणाला, म्हणूनच तू तुरुंगात आहेस असं मी म्हणतो. तुझा अभ्यास कसा आहे? एकदम चांगला. नंबर 10च्या आत. तरी तुला काही स्वातंत्र्य नाही. असंच असतं. तुझ्या आईला तू अलीकडे ओळखतोस. मी माझ्या लहानपणापासून ओळखतो. माझी बहीणच आहे ती. तरी तिचा कडकपणा मला आवडत नाही. ती हुशार आहे, चांगली शिकलेली आहे, यात वादच नाही. पण विवेक, मी तुला सांगतो, शिक्षणाचा आणि पैशाचा काही संबंध नाही. मी कुठे शिकलोय, पण आज मोटारीतून हिंडतो की नाही? काय पटतं की नाही? पटतं, पण आई म्हणते कमीत कमी मॅट्रिक झालंच पाहिजे प्रत्येकानं. पण का? डिग्रीसाठी हा अट्टाहास का? मला डिग्री कुठं आहे? मला एक सांग, हुशारी आधी येते की डिग्री? हुशारी. म्हणजे हुशारीवर डिग्री अवलंबून आहे. डिग्रीवर हुशारी नाही. म्हणूनच मला डिग्री नाही, पण हुशारी म्हणून दाराशी गाडी आहे. विवेक विचारात पडला. शरद मनातल्या मनात खुश झाला. आणखीन 2 वळसे द्यायचे म्हणून त्याने विचारलं, तुला मग डिग्री घ्यायला आवडेल का हुशार व्हायला? हुशार व्हायला. ठीक आहे, मी करीन तुला हुशार. पण कसा? असा अधूनमधून भेटतीलच ना? मी काय रोज भेटेन, पण कुठे भेटायचं? तू म्हणशील तिथं. विवेक विचारात पडला. तो शरद म्हणाला, शाळेसमोर बिस्किटांचं दुकान आहे ना? हो. त्याच्याजवळ मी निरोप ठेवत जाईन. चालेल. पण मामा, तू मला हुशार करणार म्हणजे काय करणार? तुला लवकरात लवकर पैसे मिळवायला शिकवणार. आणि मिळवलेले पैसे ठेवू कुठे? घरी. छे छे, आई रागवेल. तिला सांगायचं तुझ्यासाठीच पैसे मिळवतो म्हणून. चालेल, पण पैसे मिळवायचे कसे? सांगतो. आता तुझ्याजवळ पैसे आहेत? आहेत, पण फीचे आहेत. ते मला दे. नाही रे बाबा, आज फी भरायला हवी. नाहीतर पाटील सरांचा मार बसेल. त्यांना थाप मार काहीतरी. पण तू काय करणार आहेस ते सांग ना. उद्या तुला दुप्पट पैसे देणार आहे मिळून. हो. बघशीलच तू. चालेल मग, मी मारीन काहीतरी थाप. आता मला शाळेजवळ सोड. आता आपली गाडी शाळेजवळच उभी आहे. अरे, माझं लक्षच नव्हतं. विवेक पैसे देऊन खाली उतरला आणि शरद प्रसन्नपणे हसला. मामा काल पैसे मिळाल्याबरोबर हसला. गाडी घेऊन निघून गेला. मुलांनी गराडा घातला आणि विचारलं, तू ह्या गाडीतून आलास? तू ह्या गाडीतून आलास? आपण ऐटीत हो म्हणालो. काल मास्तरांना थाप मारली. घरी आईने पावती मागितली तेव्हा म्हणालो, पावती उद्या मिळणार आहे. तो उद्या आज उगवला आहे. आज फीचे पैसे हवेत. मामाचा पत्ता नाही. काय करायचं? काय करायचं? सर पुन्हा ओरडले.
जोगळेकर, तुझं लक्ष कुठं आहे? सगळ्या वर्गाचे डोळे विवेककडे लागले. विवेक थरथरत उभा राहिला आणि त्याच वेळेला शाळेचा शिपाई त्याला बोलवायला आला. सरांनी परवानगी देवीन. विवेक बाहेर आला तर समोर शरद मामा. तुझं दप्तर कुठं आहे? वर्गात आहे. ते का नाही आणलंस? आपल्याला बाहेर जायचंय. सरांना सांगून येतो. विवेक पुन्हा वर्गात आला. मास्तरांची परवानगी घेऊन तो दप्तर घेऊन बाहेर पडला. मोटारीपाशी येताच शरद म्हणाला, तू मोठा भाग्यवान आहेस. कसा काय? तू मला काल फीचे 8 रुपये दिलेस. त्याचे आठी 64 रुपये आले. आले म्हणजे कुठून आले? आकड्यावर लावले होते. आता अगोदर तुझी फी देऊन ये. विवेक पुन्हा शाळेत आला. ऑफिसात फी भरून त्याने पावती खिशात टाकली आणि तो पुन्हा धावत बाहेर आला. शरदने त्याच्या हातात 50 रुपये ठेवले. मामा, एवढे पैसे मी कुठे ठेवू? मोटारीत बसता बसता विवेकनं विचारलं. स्वतःजवळ खिशात. मात्र काळजी घ्यायची. कपडे धुवायला टाकण्यापूर्वी खिसे तपासण्याची तुझ्या आईला वाईट खोड आहे. त्याला काय वाईट खोड म्हणतात? तुला कळणार नाही मी असं का म्हणतो ते. विवेक गप्प बसला. मात्र मोटार पार्ल्याच्या बाहेर धावू लागली तेव्हा विवेकने विचारलं, मामा, आपण कुठे निघालो आहोत? मनसोक्त भटकायला. आईने विचारलं तर काय सांगू? तुला थाप नक्की सुचेल. तू हुशार आहेस तेवढा. अरे पण आई, आपण ती घरी येण्याच्या आत परतू. त्यानंतरच्या त्यांच्या शैलीत शरदने त्याच्या भाच्याला अफाट ज्ञान आणि विलक्षण माहिती सांगितली. अर्थातच नको ती माहिती. सट्टा, जुगार, रेस यासारख्या टाकाऊ समजल्या गेलेल्या धंद्यात एवढा झटपट पैसा मिळू शकतो यावर विवेकचा विश्वास बसेना. मामा, पण हे कसं शक्य आहे? खुद्द तुला एकदम 64 रुपये मिळाले ना? हो, पण कशावरून? हे तूच मला बक्षीस दिले नसतील. काय कारण? मी तुला आवडतो म्हणून. तू आवडतोस म्हणून तुला मोटारीतून फिरवीन मी. हॉटेलात नेईन. एखादा सिनेमा दाखवीन किंवा एखादी वस्तू घेऊन देईन. पैसे कशाला मुद्दाम उचलून देईल? ते तू नशिबाच्या जोरावर मिळवलेले आहेस. खरं तर तुला नोकरीची गरजच नाही. तुझ्या दाराशी पैसा चालून येणार आहे. कशावरून? मी ज्योतिषशास्त्र जाणतो. तुझी ही धनरेषाच तसं सांगते. फार कशाला? तुझं नशीब तुला ह्या क्षणी आजमावून पाहायचं आहे का? हो, पाहायचंय. चल मग. पूर्वीच ठरल्याप्रमाणे शरद विवेकला त्याच्या ठरलेल्या अड्ड्यावर घेऊन गेला. तिथं त्याचं नेहमीचं टोळकं होतंच. आपापसात नेत्रपल्लवी झाली. डाव टाकला गेला. फासे आवळले गेले. तिथे सगळेच शकुनी. डाव पेचांना काय तोटा? पानं वाटली गेली. एक पालतं पान विवेक समोर धरीत शरद म्हणाला, हा एक्का आहे. कशावरून? विवेकनं विचारलं. मी सांगतो, तू फक्त हो म्हण. ठीक आहे, हा एक्का आहे. आता तुझ्या जवळचे 10 रुपये याच्यावर ठेव. विवेकने पैसे ठेवले. त्याबरोबर सगळ्यांनी 10-10 रुपये टाकले. आता काय करायचं? विवेकने विचारलं. आता हे पान उलटायचं. एक्का निघाला तर हे 100 तुझे. नसेल तर तुझे 10 रुपये गेले. कबूल? शरदने विचारलं. तू सांगशील तसं. छे छे, आमच्यातलं तसं कुणी सांगणार नाही. नो जबरदस्ती. मावाच्या ह्या सरळपणावर विवेक फसला. तो म्हणाला, मान्य. पान उलटलं गेलं. तो एक्काच होता. विवेकला एका मिनिटात 100 रुपये मिळाले. आता विश्वास आहे माझ्या भविष्यावर? हो आहे. चला घरी. आई यायच्या आत परतायचंय आहे ना? हो, जायलाच हवं. घराजवळ मोटार येताच विवेक म्हणाला, मामा, एवढ्या पैशाची खरंच भीती वाटते. ठीक आहे,
तुला एक युक्ती सांगतो. हा इथे कोपऱ्यावर एक पानवाला आहे. त्याच्याकडे पैसे ठेवायचे. तो ते मला देईल. तुला जर कधी गरज पडली तर पानवाल्याजवळ माझ्यासाठी पत्र द्यायचं. सकाळी पत्र दिलंस की संध्याकाळी पैसे तयार. कबूल? अरे पण मला पैसे कशाला लागणार? मिळायला लागले की लागतात. नाही लागले तर नको घेऊस. पण व्यवस्था करून ठेवायला काय हरकत आहे? विवेकला काही सुचेना. 100 रुपये मी ठेवतो. 56 ठेव तुझ्याजवळ. मामा सगळेच राहू देत. मला आईची भीती वाटते. तू काही चोरी केलीस का? नाही. नशिबाच्या जोरावर मिळवलेस. हो. मग धीट हो. भिवू नकोस. खरं सांगून टाक जे घडलं ते. आईला खरं बोललेलं आवडतं ना? हो. मग झालं तर? खरं बोललास तर मी पुन्हा भेटू शकणार नाही. चालेल? नाही. तुझ्यावर कुणीतरी एकजण मनापासून प्रेम करणारच. खरं बोललास तर आई आणि खोटं बोललास तर मी. धाडस दोन्ही बाबतीत लागतं. एक मात्र विसरू नकोस. खरं बोलायला हुशारी लागत नाही. कारण जे घडतं तेच सांगायचं. थापा मारायला कल्पनाशक्ती लागते. हुशारी लागते. त्याला स्मरणशक्ती पण तल्लख लागते. कारण कुठली थाप कुणाला केव्हा कधी का मारली त्याचं अवधान ठेवायला लागतं. तेव्हा विचार कर. डिग्री हवी का हुशारी? हुशारी. विवेक पटकन म्हणाला. शरद हसला. लक्ष्मण रेषा सीतेने ओलांडलेली पाहताच रावण हसला. द्रौपदीची विटंबना होताना कौरव हसले. वासुदेव बळवंतांना कपटाने पकडल्यावर जसा डॅनियल हसला. ॲथोलच्या मनात संशय पिशाचाने घर केल्यावर जसा आयोगो हसला. नारायण मारला गेल्यावर जसे गारदी हसले तसा शरद हसला. आणि अगदी त्याच वेळी बाबी पण हसत होती. कीचकवधानंतर द्रौपदीनं हसावं. सत्यवानाला परत आणल्यावर सावित्रीनं हसावं. राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊने हसावं. मी दारू सोडली असं सुधाकरने म्हणतात सिंधूनं हसावं. तशी बाबी हसत होती. तिच्या घरी तिच्या ऑफिसातली काही मंडळी आली होती. 2 तास सगळ्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. गेल्या 7 वर्षात विवेकने शाळेतून जितकी बक्षिसं मिळवली होती ती सगळी बाबीने प्रत्येकाला दाखवली होती. ते हसणं त्याचं होतं. आणि आता निरोप समारंभ चालला होता. तेवढ्यात विवेक शाळेतून आला. पुन्हा एकवार सगळ्यांनी विवेकचं तोंड भरून कौतुक केलं आणि बाबीचा निरोप घेतला. आई तू लवकर कशी आलीस? अरे ऑफिसातल्या कर्णिकांचं लग्न होतं. रिसेप्शनसाठी सगळ्यांनी एकदमच ऑफिस सोडलं. नंतर सगळी इकडे आली. जेवणं झाली. विवेक लगेच अभ्यासाला बसला. अभ्यासाला तातडीने बसण्यामागे त्याचा एक उद्देश होता. बाबीने जास्तीचं विचारू नये. चुकून गप्पांच्या भरात जास्तीचं काही बोललं जायचं. विवेक अभ्यासाला बसलेला पाहून बाबी मासिक घेऊन पलंगावर आडवी झाली. तिनं मासिक वाचण्यासाठी ते नजरेसमोर धरलं खरं, पण त्या मजकुराचा अर्थबोध होत नव्हता. बाबी आता फार तृप्त होती. तिने आज ऑफिसातल्या सहकाऱ्यांना मुद्दाम घरी पाचारण केलं होतं. त्या आमंत्रणामागे निश्चित योजना होती. ऑफिसातला प्रत्येक जण निरनिराळ्या वृत्तीचा होता. कुणी तिच्यावर जळणारे होते, कुणी मनातून लट्टू होते, कोणाला नुसतंच कुतूहल होतं, तर कुणी जाता येता कंड्या पिकवणारा होता. तरीसुद्धा बाबीचं त्या ऑफिसात बसताना नीट बसलं होतं. वाटपे साहेब तर पुरता बदलला होता. त्याच्या मनातली अभिलाषा आता कौतुकाच्या स्वरूपात वावरत होती. आता प्रश्न होता तो केवळ बरोबरीच्या सहकाऱ्यांचा. त्यातले काही जण केवळ आपल्याला बाबीच्या घरी जायला मिळालं एवढ्या संधीवर खुश होण्याएवढे बुद्धू होते. आज ही बाई बोलण्यात कटवणार नाही, आर्ग्युमेंट्स करून निरुत्तर करणार नाही
की मौन पांघरून खिजवणार नाही. थोडक्यात काय तर प्रत्येकजण आला होता. मनातले हेतू निरनिराळे होते, पण उपस्थित राहण्याची कृती एक होती. बाबीने जमलेल्या मंडळींना हास्यविनोद करीत 2 तास झुलवलं. बाबीच्या विधानात एरवी जी तिखट विद्वत्ता आढळायची, तसा तिचा विनोदात पण एक झणझणीतपणा होता. ह्या बुद्धिवान लोकांचं असंच असतं. त्यांचे संघर्ष आणि विनोद दोन्ही मस्तकात भिनतात, एक झिंग आणतात, काठ टाकायला लावतात, आकत झटकायला लावतात. बाबीने आपला भूतकाळ सगळ्यांना ऐकवला. तो ऐकवताना ती चिडली नाही, डोळ्यातून टिपं टाकली नाहीत, भारावली नाही. तिने प्रामाणिकपणे सगळा इतिहास ऐकवला. फक्त नावं टाळली. त्या कथनात तिचे व्यक्तिगत विचार नव्हते. एक तयेचा अलिप्तपणा. ती नुसती बोलत होती. झंझावात सुटावा तसे शब्द नुसते कानावर येत होते. त्या विनोदात होता केवळ काठोकाठ उपवास. त्या उपवासाचे वार तिने स्वतःवर केले, आईवडिलांवर केले, सहकार्यांवर केले. कुठला कॉमेंट कुणावर आहे हे ज्याच्या त्याच्या लक्षात येत होतं, पण कुणी मनावर घेतलं नाही. रंगपंचमीत सामीलच व्हायचं हे ठरल्यावर कोणत्या रंगाची पिचकारी कुठे बसली, कुणी मारली, हे आपण मनावर घेत नाही. तसं झालं. बाबी हसत होती, हसवत होती, आयुष्यातले घाव सांगत होती. तिने फक्त शब्दांचा आरसेमहाल प्रत्येकासमोर उभा केला. प्रत्येकाला त्यात स्वतःच्या रूपाची असंख्य प्रतिबिंब दिसली. त्या दर्शनाने कुणी लाजले, कुणी झुलले, कुणी खिजले, तर कुणी भुलले. बाबीचं घर सोडताच कुणी एकमेकात बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. प्रत्येकाला मात्र एक प्रकर्षाने जाणवलं होतं की गेल्या 8 वर्षात आपण जे काही ह्या बाईला द्यायला हवं होतं ते दिलं नाही. 7 वर्ष खरोखरच चांगली गेली. शरदचा बंदोबस्त करतो असं शेखर म्हणाला. आपण त्याची गरज नाही म्हणालो, तरी पण काहीतरी अकल्पित घडलं. शरद पकडला गेला. आपण कोर्टात साक्ष दिली. ईश्वर साक्ष खरं बोलेन सारखी शपथ आपल्याला अकारण घ्यावी लागली. आरोपीच्या पिंजऱ्यातून शरद आग ओकीत होता. पृथ्वीवर वणवा पेटावा तशी आकाशातली चांदणी काही धगीने काळवंडत नाही, हे त्याला कळणार नव्हतं. आपला शांत समतोल स्वभाव, तर्कशुद्ध उत्तर पाहून ऐकून मॅजिस्ट्रेटने भर कोर्टात आपल्याला धन्यवाद दिले. शरदला 7 वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर आईने घरी येऊन रडून घर डोक्यावर घेतलं. नानांचं एक जळजळीत कुत्सित पत्र आलं. नंतर वादळ मिटलं. सगळी कसर मग विवेकनं भरून काढली. त्यानं सतत 5च्या आत नंबर टिकवला, बक्षिसं मिळवली. सगळ्याच्या गळ्यातला तो ताईत झाला. 7 वर्षात वरची जागा मिळाली, खाजगी शिकवण्या मिळाल्या, मास्तरांचं काढलेलं कर्ज फिटलं. आज आता काही कमी नाही, काही कमी नाही.